जर तुम्ही मला विचारणार की मी माझ्या जेवणात असा कोणता बदल करू जेणेकरून माझं आरोग्य छान आणि शरीर निरोगी राहील, तर माझं उत्तर एकच असेल, तुम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी जे तेल वापरतात त्यात बदल करा. बघा, ऑइल तेल हे भारतीय कुकिंगचा महत्त्वाचा पार्ट आहे. मग तुम्ही कोणतं तेल वापरता? तुम्ही सनफ्लॉवर ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा ग्राउंडनट ऑइल वापरता का? जर याचपैकी कोणतं तेल वापरत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कुकिंगसाठी बेस्ट ऑइल. मग कोणतं बेस्ट ऑइल आहे भारतीय कुकिंग ऑइलमधून? बघा, आपण स्वयंपाक बनवताना, जेवणाची कोणतीही वस्तू बनवताना तेलाचा वापर करतोच, म्हणून ते तेल हेल्दी असलं पाहिजे. आणि तुम्ही ज्या ऑइलमध्ये रोज जेवण बनवताय तुमचं तेच ऑइल जर पूर्णपणे हेल्दी नसेल ना, तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम फक्त त्याच ऑइलमुळे होत असतात. वेट गेन असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल, एवढंच नाही तर बऱ्याच जणांचं कॅन्सरचं कारण सुद्धा ऑइल बनतं. बघा, जर तुम्हाला तुमची हेल्थ चांगली करायची असेल ना आणि तुमचा असा प्रश्न असेल की अशी कोणती गोष्ट आहे जी मी बदलायला पाहिजे, तर ती म्हणजे तुमचं कुकिंग ऑइल आहे, ज्याला बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, भारतात 90% लोक रिफाईंड ऑइल यूज करतात. जास्त करून जे काही सनफ्लॉवर, ग्राउंडनट, राईस ब्रँड हे ऑइल आहेत ना, हे रिफाईंड ऑइल आहेत. मग रिफाईंड ऑइल्समध्ये प्रॉब्लेम काय आहे? मित्रांनो, ऐकण्यात रिफाईंड हा शब्द जरी खूप सोफिस्टिक वाटत असेल ना, पण मेडिकल टर्ममध्ये रिफाईंड ऑइल म्हणजे स्पॉइल्ड ऑइल. हो, खराब ऑइल, खराब तेल. रिफाईंड म्हणजे मल्टीस्टेप प्रोसेस असते. सगळ्यात पहिले ऑइलला 200 डिग्रीपेक्षा जास्त तापमानावर तापवलं जातं. त्यामध्ये बरेचसे केमिकल सॉल्व्हंट्स, एवढंच नाही तर हेक्झेन्स ऑइलचा यूज करून त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. आणि टेम्परेचर इतकं हाय असल्यामुळे त्या ऑइलमध्ये जे काही व्हायटामिन्स, मिनरल्स असतात ते संपून जातात. ऑइलमधले जे काही हेल्दी फॅटी ॲसिड्स असतात ते सुद्धा ब्रेक होतात. उलट त्यामध्ये ट्रान्स फॅट बनायला लागतात. आणि ही प्रोसेस फक्त इथेच संपत नाही, तर त्या ऑइलला पुन्हा हाय टेम्परेचरमध्ये तापवलं जातं, जेणेकरून त्या ऑइलची टेस्ट न्यूट्रलाइज केली जाईल आणि त्या ऑइलचा जो स्मेल आहे तो संपून जाईल. आणि शेवटी त्यामध्ये TBHQ यांसारखे हाय प्रेझर्वेटिव्स टाकले जातात. त्यामध्ये अँटी फॉर्मिंग एजंट्ससुद्धा टाकले जातात. हे यामुळे टाकलं जातं कारण त्यात फोम म्हणजे फेस होऊ नये आणि ते खूप वेळापर्यंत टिकले पाहिजेत म्हणून. आणि मग शेवटी एवढ्या सगळ्या प्रोसेसनंतर आपल्याला जे मिळतं ते असतं कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस आणि न्यूट्रिशनलेस लिक्विड, ज्याला आपण विकत घेतो आणि त्याच्याने आपण स्वयंपाक बनवतो. बघा, कोणतंही ऑइल असू द्या, ते एवढ्या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही उरत नाही. जे काही हेल्दी फॅट्स असतात ते ट्रान्स फॅट्समध्ये कन्वर्ट होऊन जातात. बेसिकली ते ऑइल पूर्णतः खराब होऊन जातं. आणि मॅक्सिमम लोक आज त्याच तेलाचा वापर दिवसातून 2-3 वेळेस जेवण बनवण्यासाठी करतात. आणि यामुळे लाँग टर्ममध्ये हेल्थचे खूप सिरियस प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे ते तेल आपल्यासाठी इतकं हानिकारक आहे की मी हे म्हटली तरी चुकीचं नाही आहे की ते तेल आता तुमच्या घरात जितकं असेल तितकं बाहेर टाकून द्या. ते काहीही कामाचं नाही आहे. मग कोणतं ऑइल वापरायचं? ऑलिव्ह ऑइल. बघा, आजकाल जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत ना, ते कुठेतरी ऑलिव्ह ऑइलचा वापर करत आहे, कारण त्यांना माहिती आहे की या तेलामध्ये काहीच ठेवलं नाही आहे, म्हणून ते ऑलिव्ह ऑइलचा वापर करत आहे. युरोपियन युनियनच्या जबरदस्त मार्केटिंगमुळे आज आपल्याला इंडियन मार्केटमध्ये ऑलिव्ह ऑइलचे बरेचसे प्रोडक्ट्स मिळतात. मग हे ऑलिव्ह ऑइल हेल्दी आहे का? हो, नक्कीच. ऑलिव्ह ऑइल हे हेल्दी ऑइलमधून एक आहे. पण भारतात राहून मी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल यूज करण्याचा सल्ला अजिबात देणार नाही. का? तर याचे 3 कारणं आहेत. पहिलं कारण तर हे की ऑलिव्ह ऑइल कॉस्टली असतं. 1 लिटर ऑलिव्ह ऑइल जवळजवळ 1200 रुपयापर्यंत मिळतं. म्हणून प्रत्येकाच्या बजेटमध्ये रोज ऑलिव्ह ऑइल यूज करणं हे बसत नाही. दुसरं म्हणजे ऑलिव्ह ऑइलच्या वाढत्या पॉप्युलॅरिटीमुळे त्याच्या अडल्ट्रेशनचेही भरपूर केसेस बघायला मिळतात. तिसरं कारण म्हणजे ऑलिव्ह ऑइल आपण इंडियन ज्या रेसिपी बनवतो त्यांसोबत पूर्णतः मिक्स होत नाही. विचार करा, तुम्ही पराठे ऑलिव्ह ऑइलने बनवले तर ते कसे टेस्ट देतील? ऑलिव्ह ऑइल खूप छान ऑप्शन आहे जर तुम्ही पास्ता, सलाड्स अशा काही रेसिपीज बनवत असाल तर. पण इंडियन डिशेससाठी ऑलिव्ह ऑइल नाही. चला तर, आपल्याला हे तर माहिती झालं की रिफाईंड ऑइल आपल्यासाठी का हेल्दी नाही आहेत आणि आपल्या जेवणासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑइलसुद्धा यूज करायचं नाही आहे. मग असं एखादं ऑइल मार्केटमध्ये अवेलेबल आहे का जे हेल्दीसुद्धा आहे, टेस्टीसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहे? हो, नक्कीच आहे. बघा, शेंगदाण्याचं तेल, नारळाचं तेल, तिळाचं तेल हे बेस्ट ऑइल्स आहेत आपल्यासाठी. आणि हे सुद्धा रिफाईंड नाही तर शुद्ध, ज्याला कच्ची घाणी तेल असं सुद्धा आपण म्हणतो.
या प्रोसेसमध्ये ऑइलला हीट दिली जात नाही, ज्यामुळे त्याच्यातले जे काही पौष्टिक तत्व असतात ते नष्ट होत नाही. आणि या प्रोसेसमध्ये ऑइल काढण्यासाठी जे प्रोडक्ट्स वापरले जातात ते सुद्धा हाय क्वालिटीचे असतात, ज्यामुळे आपल्याला त्याचं ऑइलही हाय क्वालिटीचं मिळतं. आणि याचा फायदा असा असतो की त्या ऑइलमधले फ्लेवरसुद्धा ब्रेक होत नाही. आणि या सगळ्या ऑइल्सचा स्मोकिंग पॉईंटसुद्धा हाय असतो, ज्यामुळे आपण याला डीप फ्रायसाठी सुद्धा यूज करू शकतो. बघा, कोणत्याही ऑइलचा स्मोकिंग पॉईंट म्हणजे स्मोकिंग पॉईंट हे एक असं टेम्परेचर असतं ज्या टेम्परेचरमध्ये त्या ऑइलमधले जे फॅटी ॲसिड्स असतात ते ब्रेक व्हायला लागतात आणि ते ऑइल खराब होतं. आता इथे गरजेचं आहे कोकोनट ऑइलच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलणं. काही वर्षांआधी रिफाईंड कंपनीद्वारा एक मोठी मार्केटिंग लॉन्च झाली होती. ती कोकोनट ऑइलच्या अगेन्स्ट होती. त्यांचं असं म्हणणं होतं की कोकोनट ऑइलमध्ये सॅच्युरेटिंग फॅट हा जास्त आहे, ज्यामुळे कोकोनट ऑइल हे अनहेल्दी आहे. मग रिसर्चमधून असं समजलं की हो, कोकोनट ऑइलमध्ये जो सॅच्युरेटिंग फॅट आहे तो हाय आहे, पण हा एक वेगळ्या टाईपचा सॅच्युरेटिंग फॅट आहे. आणि हा जो फॅट आहे हा मीडियम टाईप सॅच्युरेटेड फॅट आहे, जो ह्युमन बॉडीसाठी चांगला आहे, हेल्दी आहे. आणि आज 1500पेक्षाही जास्त स्टडीजमधून हे प्रूफ झालं आहे की कोकोनट ऑइल हे जगातल्या हेल्दी फूड्समधून एक आहे. केरला आणि तामिळनाडूमध्ये तर कोकोनट ऑइलचाच वापर केला जातो. आणि सर्वेनुसार केरला आणि तामिळनाडूमधल्या लोकांचे हार्ट हे हेल्दी आहेत. यानंतर मोहरीचं तेल, जे सुद्धा खूप जास्त हेल्दी आहे. मोहरीच्या तेलाला ज्यावेळी स्टडी केलं गेलं त्यावेळी त्यातून असं समजलं की ज्यावेळी त्याला बाकी ऑइलसोबत कम्पेअर केलं गेलं त्यावेळी असं समजलं की मोहरीच्या तेलात ओमेगा 3 जास्त आहे. याचमुळे हे तेल बेस्ट मानलं जातं. आणि याचबरोबर याचा स्मोकिंग पॉईंटसुद्धा हाय आहे. आणि हे तेल अगदी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे हे अफोर्डेबल आहे, बजेट फ्रेंडली आहे. भारतात राहून तुम्ही या 4ही तेलांपैकी कोणतंही तेल वापरू शकता. खरं तर आधी आपण याच तेलांचा वापर करत होतो, पण काही विदेशी मार्केटिंग कॅम्प्समुळे आपण या ऑइल्सना यूज करणं बंद केलं आणि आपण रिफाईंड ऑइल, ऑलिव्ह ऑइल यांना वापरायला लागलो. यावरून आपल्याला कळतं की आपला किती ब्रेन वॉश केला जाऊ शकतो या मार्केटिंग कंपनींमुळे. आधी तर भारतात कोणतं ऑइल यूज करायचं हे यावर डिपेंड करायचं की तुम्ही कुठे राहत आहात, तुम्ही कोणत्या रिजनमधून बिलॉंग करताय. जसं केरला आणि तामिळनाडूमधून असाल तर कोकोनट ऑइल, आंध्र आणि राजस्थानमध्ये तिळाचं तेल, नॉर्थ आणि वेस्टर्न इंडियामध्ये मोहरीचं तेल आणि सेंट्रल इंडिया आणि गुजरातमध्ये शेंगदाण्यांचं तेल, अशा प्रकारे तेल यूज केलं जायचं. आणि आपण जर याकडे व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल हे तेल त्या त्या भागाच्या क्लायमॅटशी जुडलेले आहेत. मित्रांनो, अजून एक सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ अपूर्ण राहील जर मी या व्हिडिओत तुपाबद्दल नाही बोलली तर. सगळ्या ऑइल्समधून सगळ्यात हाय स्मोकिंग पॉईंट असणारं कोणतं प्रोडक्ट म्हणजे तूप. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की कोणत्याही ऑइलला एकदा यूज केल्यानंतर त्याला पुन्हा यूज नाही केलं पाहिजे, पण तुपाचं तसं नाही आहे. तूप हे एकमेव असं प्रोडक्ट आहे ज्याला तुम्ही पुन्हा यूज करू शकता फ्राय करण्यासाठी. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की तुपामुळे तर कोलेस्ट्रॉल वाढतो, आपण जाड होतो, आपला फॅट वाढतो, तर असं अजिबात नाही आहे. अमेरिकामध्ये तुपाला क्लॅरिफाईड बटरच्या नावाने बोलतात आणि तिथे याला प्रीमियम कुकिंग ऑइलचा दर्जा दिला गेला आहे. तिथले डॉक्टर्स कॉफीमध्ये 1 चमचा तूप टाकून पिण्याचा सल्ला देतात. तुपाचा आपण एकच डाऊनफॉल म्हणू शकतो की रोज रोज तुपात जेवण बनवणं हे प्रत्येकासाठी अफोर्डेबल नाही आहे, शक्य नाही आहे. पण जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर मग काय गोष्ट आहे, नक्कीच करा. आणि मी तूप सांगतेय म्हणजे कोणतं तूप? शुद्ध तूप, देसी गाईचं शुद्ध तूप, किंवा मग तुम्ही काही प्रमाणात म्हशीचं तूपसुद्धा यूज करू शकता. आणि ज्यांचा असा गैरसमज आहे की तुपाने जाड होतो, तर नाही. तुम्ही आता जे तेल वापरताय ना त्याच्याने तुम्ही जाड व्हाल, त्याच्याने तुम्हाला नुकसान होणार आहे, तुपाने नाही. चला आता व्हिडिओला समराईज करूया. बघा, सगळ्यात पहिले आपण बघितलं की रिफाईंड ऑइल हे जेवण बनवण्यासाठी अजिबात योग्य ऑइल नाही आहेत. हे काहीच कामाचे नाही आहेत, त्यांना तुम्ही आजच फेकून दिलं तरी बेस्ट आहे. यानंतर ऑलिव्ह ऑइल, बघा ते हेल्दी तर आहे पण इंडियन कुकिंग स्टाईलसाठी सुटेबल नाही आहे आणि कॉस्टलीसुद्धा खूप आहे. यानंतर तीळ, कोकोनट, मोहरी आणि शेंगदाण्याचं तेल हे बेस्ट आहे. यानंतर तूप हे पूर्णतः हेल्दी आहे, फक्त ते प्रत्येकजण अफोर्ड नाही करू शकत. मित्रांनो, म्हणूनच आजपासूनच अनहेल्दी ऑइल वापरणं बंद करा, कारण हेल्दी लाईफस्टाईलकडे जाण्यासाठी ही बेस्ट स्टेप आहे.